नमस्कार. तुझ्या विना या संकल्पनेतल्या मुलाखत मालिकेचा हा दुसरा भाग आहे आणि या वेळेला आपण बघणार आहोत की पत्नी वियोगानंतर मागे राहिलेल्या पतीची मनोगतं आणि यासाठी आपल्याकडे दोघे जण आलेले आहेत. काय होतं की बायका बऱ्याचदा आपल्या मनातलं बोलून दाखवतात, पण पुरुष ही भावना बोलून दाखवतातच असं नाही, असं बऱ्याचदा अनुभवाला येतं. पण आज आपल्याशी मोकळेपणाने बोलण्यासाठी इथे दोघे जण आलेले आहेत. त्यातले एक आहेत वासुदेव काजरेकर उर्फ बाळू काजरेकर आणि मालवणमधले पौरोहित्य करणारे एक ते सज्जन असे गृहस्थ आहेत. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांचंही मी इथे स्वागत करते. काजरेकर भाऊ, तुमचं स्वागत. दुसरी मुलाखत आपण घेतो आहोत की संजय शिंदे हे मालवणमधलं सांस्कृतिक क्षेत्रामधलं एक महत्त्वाचं नाव आहे आणि स्वतः वाचनालयामध्ये लायब्ररियन म्हणून काम करतातच, पण खेरीज नाट्यक्षेत्रातही त्यांचा जवळून संबंध आहे. आणि आज दोघंही जणं तुझ्या विना ही भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत. संजय, तुझं स्वागत करते मी. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुझ्या विना ही जी संकल्पना आहे याच्यामध्ये आपल्या जोडीदाराच्या मागे कई लावताना आपल्याला खूप यातना होतात, पण आता त्याच्यातून आपण बऱ्यापैकी पुढे आलेलो आहोत, त्यामुळे आपण मोकळेपणाने बोलू शकू असं मला वाटतं आणि तुम्हालाही तसंच वाटत असेल. म्हणूनच मी पहिला प्रश्न विचारते की तुझ्या विना म्हणजे कोणाविना? जवळजवळ आता ती गेल्या 6-7 वर्ष झाली आणि तुझ्या विना म्हणजेच आत्ता माझी मिसेस म्हणजे पत्नीच्याच विना माझं काय स्नेहा नाव होतं तिचं आणि तिच्याबद्दल आता ती गेल्यानंतरचं हे बोलायला मोकळेपणे आता काळ हा त्याच्यावरती एक चांगलं औषध होतं आणि त्याच्यामुळे आता विसरलं अशातली गोष्ट नाही. आणि जसं सांगतात की एकही क्षण गेला तसंही होत नाही आहे, हे सत्य आहे त्याच्यातलं. पण आता मोकळेपणे बोलायला हरकत नाही. संजय, तुझ्या विना म्हणजे कोणाविना? तुझ्या विना म्हणजे श्रेया विना असंच म्हणेन मी, कारण गेली 3 वर्ष हे एकटेपण मी अक्षरशः जगतो आहे. मी आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आहे, ग्रंथालयामध्ये आहे, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आहे, पण असं एकही क्षेत्र नाही आहे की तिथे माझ्यावर श्रेया नव्हती. प्रत्येक ठिकाणी ती असायची, केवळ ती माझी सावली म्हणून होती. त्यामुळे श्रेया विना असंच म्हणेन मी. तुमचा सहवास किती वर्ष होता? 18 वर्ष. 8 जुलै 2003ला आमचा विवाह झाला आणि 20 मे 2021ला ती गेली. 18 वर्ष. तुमचा सहवास किती वर्ष होता? जवळजवळ 28 ते 30 वर्ष. 10 एप्रिल 1989ला आमचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर ही 17मध्ये गेली. 2017मध्ये ती गेली. अचानकच गेली. हार्टचा एक मोठा प्रॉब्लेम झाला आणि मी देवळातून घरी आलो आणि मला बोलवायला आली आमची भाऊजाई आणि माझ्या हातात ती असतानाच तिचं प्राणोत्क्रमण झालं. सकाळी साधारण एक 8:30च्या दरम्याने. असं. तुमच्या पत्नीच्या स्वभावातले कोणते गुणविशेष तुम्हाला आज आठवतात, प्रकर्षाने जाणवतात? अत्यंत प्रामाणिक. जे काय करेल ते ओपन माइंडेड म्हणतात त्याला, की जे काय असेल ते आम्ही एकमेकात शेअर करत होतो. पहिल्या सुरुवातीला असं कधीतरी उशीर झाला की मग कुठे गेला होता अमुक तमुक. मग मी एक दिवशी तिला म्हटलं की मी दारू पिऊन जरी आलो तर मी सांगेन स्वतःहून की मी दारू पिऊन आलो. तर ते लोकांच्या सांगण्यावरती किंवा काय ते असे मित्र कधी कधी चेष्टा करतात आणि ती मग त्यांच्या कुठेतरी एक मनात राहून जातं. तर म्हटलं त्याच्याबद्दल तू अजिबात काळजी करू नकोस, कारण माझं जे काय हे आहे ते मी पूर्णपणे व्यवस्थितरित्या सांभाळणारच आहे. संजय, हाच प्रश्न तुला सुद्धा, की तुमच्या पत्नीच्या स्वभावातले कोणते गुणविशेष आज प्रकर्षाने आठवत आहेत? अत्यंत पॉझिटिव्ह ॲप्रोच तिचा कायम असायचा. कधीही निगेटिव्हिटी नाही. कधी मला असं वाटलं नकारात्मक एखादी गोष्ट किंवा माझ्या मनात तर निगेटिव्हिटी असेल तर ती ओळखायची आणि ती नेहमी सांगायची की नाही, ते होणार, आपल्याला ते करायचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अत्यंत धाडशी वृत्ती. म्हणजे एक लेडीज असूनसुद्धा माझ्यापेक्षा ती धाडशी होती असं म्हणायला हरकत नाही आणि त्याचा लाभ आम्हाला बऱ्याच वेळा आमच्या ह्या वैवाहिक जीवनामध्ये बऱ्याच वेळा झाला होता. काजरेकर भाऊ, ती होती म्हणून निभावलं गेलं असा एखादा प्रसंग आठवतोय का?
हो, थोडासा म्हणजे माझे ज्यावेळी वडील वारले 1994मध्ये आणि त्याच्या अगोदर काका गेले होते आणि विषय असा झाला की दोन्ही मोठी माणसं 2-3 महिन्यातच गेल्यामुळे आमच्या घरात जी एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती की बुवा आता काय करायचं? कारण ह्याच्या अगोदर कसं होतं, वडील होते, आई होती, म्हणजे आई आहे, तर ती निर्णय घेणारे सक्षम होते ना. त्यामुळे कुठच्याही प्रसंगाला मला तेवढं गांभीर्याने बघावं लागत नव्हतं. असं ज्यावेळी झालं त्यावेळी त्याचे आम्ही रात्री ज्यावेळी एकत्र असायचो त्यावेळी आम्ही म्हणायचो, "बुवा आता काय करूया?" मग त्यावेळी ती त्याचा मला सुचवायची की असं केलं की असं होईल आणि असं केलं की असं होईल. हां. असं त्याच्यामुळे मग मला निर्णय घेताना सोपं पडायचं, "बुवा आता काय करूया?" कौटुंबिक असू देत किंवा काहीतरी कुठेतरी बाहेरच्या रागाच्या भरात आपण कोणातरी बोलतो किंवा त्याचा जे काही परिणाम होतील, तर त्या दृष्टिकोनातून मी तिला विचारलं की योग्य तेच उत्तर यायचं. हो. संजय, श्रेयाच्या बाबतीमध्ये ती होती म्हणून निभावलं. हो. मगाशी मॅडम मी तुम्हाला सांगितलंच की पॉझिटिव्ह अप्रोच आणि धाडशीपणा हा गुण तिच्याकडे होता. ज्यावेळी 2015मध्ये आम्ही कुंभारमठला जे घर बांधलं, हां. त्या घराच्या येण्याच्या संदर्भामध्ये आता शासकीय एखादं काम करायचं असेल शासनाकडचं, हं. तर सरकारी मग 6 महिने थांब शासकीय काम असं एक काहीतरी एक म्हण आहे, रूढ हो, म्हण आहे. सरकारी काम. आणि 6 महिने थांब. हां. तर आम्ही अक्षरशः म्हणजे मी तर अक्षरशः वैतागलो होतो. मी श्रेयाला सांगितलं की श्रेया बस थांबूया आपण, आपल्याला आता पुढे नाही करायचं आहे. पण तिने सांगितलं नाही हे करायचंच आहे आणि आता करायचं. तुम्ही यायचं नसेल तुम्ही येऊ नका, पण मी तिथे जाऊन त्यावेळी वनिता पाटील मॅडम म्हणून तहसीलदार मॅडम होत्या. हो, हो. त्यांच्या मागे लागून स्वतः त्यांना हे आपल्या घरची परिस्थिती, मी एक लेडीज आहे, तुम्ही सुद्धा लेडीज आहात आणि आम्हाला हे करायचं आणि आम्हाला करून द्या. लगेच पुढच्या आठवड्याभरात त्यांनी येण्याची ऑर्डर आमच्या हातात दिली. हे श्रेयामुळे शक्य झालं मॅडम, अरे वा. नाहीतर मी जर असलो असतं मी सोडूनच दिला होता विषय. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तडजोड कोणी जास्त केली, तुम्ही की श्रेयाने? अर्थात श्रेयाने मॅडम, मी नाही केलं, तिनेच जास्ती केलं तडजोडी. म्हणजे अगदी लग्न झाल्यापासून ते अगदी ती जाईपर्यंत संसारामध्ये असतील किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये असतील, तडजोडी हा तिनेच जास्त केल्यात. स्नेहा वहिनीच्या बाबतीत काय सांगाल? बहुतेक करून तिलाच जास्तीत जास्त तोडजोडी कराव्या लागायच्या कारण आम्हीकडे तडफड असायचो. काय असेल ते होय तर होय नाही तर नाही. पण एखाद्या पॉईंटवरती असं यावं लागतं की दोन्ही बाजू आपण ज्याला म्हणतो की सुवर्ण मध्य काढायचा, तो कौटुंबिक ह्याच्यात बहुतेक वेळा तिनेच काढलेला आहे. हो. हो, मी कसा नाही म्हणजे नको नको आता मी चाललो बाहेर. मग ती सांगितलं थांबव जरा बघूया, विचार करूया. हे जे काही सुवर्ण मध्य काढायचं काम तिने मात्र व्यवस्थित केलेलं होतं. आज तुमचे आर्थिक व्यवहार हां. त्यांना माहीत होते का सगळे? हो, आमच्या आणि दुसरा प्रश्न हां, हां, हां. की तुमच्या घरच्या निर्णयांमध्ये हां. त्यांचा सहभाग घेतला जायचा का? हो, आमच्याकडे प्रत्येक गोष्ट रात्री जेवताना आमचे सगळे विषय एकत्र असायचे, की ज्यावेळी आई असायची, काकी असायची. वडील गेल्यानंतर एक 2-3 वर्षानंतर आई म्हणाले, "हे माझ्या आता लक्षात राहत नाही, त्यावेळी तुम्ही ताब्यात घ्या." तोपर्यंत सगळे व्यवहार घरातच वडिलांकडे आणि आईकडेच जास्त होते. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी अगदी साधा विषय बघायचा झाला तर एखाद्याच्या लग्नात अहेर करायचं आहे. हां, हां. मग तो करताना मग आपण असं केलं तर असं केलं तर असे आमचे एकत्र ज्यावेळी जेवणाची पंगत रोज रात्री एकत्र असतोच, अजूनही आहोत. तर त्यावेळी जो काही विषय असेल तो पुढ्यात यायचा आणि त्यावेळी मग ती ठरवायची की आपण आई सांगायची, "आता तुमचं तुम्ही बघायचं, मला त्याच्यात घेऊ नका. आता मी रिटायर झाले, माझं वय झालं आहे, नोकरी नव्हती पण ही घरातली नोकरी काय थोडी असते का?" आणि मग ती योग्य तो निर्णय घ्यायची अशी. संजय, श्रेयाच्या बाबतीमध्ये कारण बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच वेळेला नवऱ्यांचे व्यवहार सगळेच बायकांना माहीत असतात असं नाही. हो. तुमचं कसं होतं? मॅडम म्हणजे मी तर असं म्हणतो की मला आर्थिक व्यवहारातलं बऱ्याच वेळा माझ्याकडून खूप चुका व्हायच्या. म्हणजे गुंतवणुकीच्या बाबतीत असेल किंवा बँकांच्या बाबतीत असेल. मग मी कधी श्रेयाचं हे सगळं व्यवस्थित शिस्त बघून मी तिच्या हवाली गेलं, म्हटलं हे तूच सांभाळ. आणि ती इतक्या उत्तम पद्धतीने ते सगळं सांभाळत होते. पुढच्या म्हणजे आमचा मध्यंतरी एक बिझनेस होता, त्या बिझनेसचं गणित असेल किंवा इतर कुठले घरातलं संसाराचं गणित असेल तर तिनं ते उत्तम पद्धतीने सांभाळलं. म्हणजे आर्थिक गणित ते तिनंच सांभाळलं होतं, श्रेयानंच. किती छान आहे हे. पण तुमच्यामध्ये कधी अशी भांडणं वगैरे व्हायची, वाद व्हायचे? हो, व्हायचे ना. बऱ्याच वेळा वाद व्हायचे आणि कारणं मोस्टली मॅडम असायची की मी घरी कमी वेळ देतो. हे मुख्य तिची हे असायची हां. की आज कुठे कार्यक्रम असला की तुम्ही गेलात, मग पहाटे आलात, पुन्हा लगेच दुसऱ्या दिवशी मी सांगायचो नाही आता माझा मध्ये कुठलाही कार्यक्रम नाही. मग कोणाचा फोन आला, अमुक ठिकाणी बोलवलं असेल, तुम्ही आता सांगितलेलं होतं की आठवड्याभर तुम्ही कुठे जाणार नाही, मग हे काय, असली ही लुटूपुटीची भांडणं असायची. बाकी आणि तशी कुठली अशी बाकी नाही, पण याचीच कमी वेळ देतो
हेच तिची कुरकुर जास्त. पण अबोला असायचा का कधी? हो, असायचं ना, कारण हे सतत जर चालू राहिलं तर चौथ्या वेळी अबोला जास्त असायच्या. आता मी 2 दिवस बोलणार नाही, मग 4 दिवस बोलणार नाही, मग आणि पिरियड वाढवणार, असं ते असायचं. पण मग तो सोडण्यासाठी पुढाकार कोण घ्यायचं? अर्थात ते मलाच घ्यावं लागायचं मॅडम, तो प्रश्नच नाही. चूक तुमची होती. मलाच पुढाकार घ्यावा लागायचा आणि तो मी घ्यायचो. कारण शेवटी कसं आहे माहिती आहे, तिची एवढी सवय झाली होती मॅडम प्रत्येक बाबतीमध्ये, त्यामुळे माझा नाईलाजच व्हायचा. मी मी जर गप्प बसलो, नाही जर केलं तर मीच अडचणीत येणार, त्यामुळे मलाच पुढाकार घ्यावा लागायचा. तुमच्याकडे काय होतं? भांडणं व्हायची का? होती. काय झालं, मुळात पत्रिका बघताना एक गण बघतात, हो. तो नेमका माझा राक्षस गण, तिचा देवगण असायचा. त्याच्यामुळे काय व्हायचं की खूप मोठी भांडणं कधीच नाही झाली, पण माझ्या मनात असेल की आपण सेवांगणकडे फिरायला जाऊया, साधी साधी गोष्टी असायच्या. ती सांगायची नको, आज सोमवार आहे, रामेश्वरकडे जाऊया. बरं. मग मी काय करायचं, शेवटी कसं असतं की होय महाराजा म्हटल्याशिवाय संसार होत नाही. एकाला कोणतरी कायमच होय महाराजा म्हणत राहावं लागतं, त्यावेळीच संसार होतो. फक्त आम्ही काय करतो, आम्ही जरा बिलंदर पुरुष असतो, तितक्या वेळा पुरतं ऐकतो आणि बरोबर मग त्याच्या पुढची गोष्ट माझ्या मनासारखी होईल याची काळजी अवश्य घेतो. पण मग होय महाराजा म्हणायचं कोण नेमकं? हे बऱ्याच वेळा आम्हीच. असं. आता या प्रश्नाकडे येते की तो जो एक नेमका क्षण की त्या नाहीत आता, हा जेव्हा कळला तेव्हाची प्रतिक्रिया काय होती? थोडा वेळ मी जरा बधीरच झाल्यासारखा झालो होतो. म्हणजे नेमकं आता काय झालं आहे, म्हणजे डॉक्टर यायच्या अगोदरची गोष्ट ती माझ्या लक्षात आलं होतं की आता हे नाहीच आहे. आणि आमच्या घरात त्यावेळी दुर्दैवाने अशी अवस्था होती की आमची काकी, मी आणि मुलगा आणि भाऊ आमचा रामेश्वर देवळात गेले होते आणि भक्ती होती. तर गरिमा त्यावेळी लहान होती, पण गरिमाने ना खूप बरोबर तिला ती खुर्चीवर बसत होती. सकाळची वेळ होती, साधारण 8:30 वाजले होते. गरिमा म्हणजे मुलगी? पुतणी हां, मुलगी रत्नागिरीला गेली होती. हो. त्या मुलामुलांची सगळ्यांची अशी एक ट्रीप होती गणपतीपुळ्याला. हां. आणि मी म्हटलं अरे बापरे, म्हणजे हे काय झालं म्हटलं. आणि ती जी अशी घसरत गेली ना, त्यावेळी गरिमाने तिला जर खुर्चीवर बसवली असती तर कदाचित ती खाली पण पडली असती, पण तिने तिला 2 मिनटात आणून कॉटवरती झोपवलं आणि मी देवळातून आलो. आणि त्याचा परिणाम म्हणजे असा झाला की आमचा मुलगा त्यावेळी खरं म्हणजे वयाने प्रौढ नसताना एका क्षणात तो प्रौढ झाला. आणि मुलगी नव्हतीच त्यावेळी, ती अर्ध्यावरनं ती राधापूरपर्यंत ती पोचली होती आणि तिथून तिला परत आणली. आणि तिला समजेच ना, हे मी परत आले. मी म्हटलं की फोन केला की असं असं आईला बरं नाही आहे, आम्ही ॲडमिट करतो आहे, तू ये म्हटलं, कुठून गाडी मिळेल तिथून ये, असं मी म्हटलं. त्यावेळी ते गाडीवाले ह्याला सोडून गेले आणि नंतर कोणाचा तरी फोन आला त्यांना की असं असे प्रसंग आला. म्हणून त्याने काय केलं, पुढे गेलेली गाडी मागे आणली आणि त्या सांगते की तू नाही तर आम्ही काय ट्रिप काढणार नाही, तेव्हा तू पुन्हा आपण मालवणला जाऊया. मग ते चिकू म्हणून जे हॉटेल मिळतं तिथे तिला खायला प्यायला घातलं आणि साधारण 1च्या दरम्यान ती परत आली. आणि त्याच्यामुळे झालं आहे काय माहिती आहे नेमकं की माझे तुमची स्वतःची नेमकी मानसिक अवस्था? हो, माझी अवस्था अशी झाली आहे ना की आम्ही असतो गर्दीत असतो, देवळात असतो आणि कुठच्या त्यावेळीसुद्धा. हो, पण असं येतं की आता जर ही असली असती तर इतका सगळ्या बाजूने जो मला विचार करावा लागतो तो लागला नसता. म्हणजे आधारच म्हटलं तरी चालेल. मला तो नेमका त्या क्षणाबद्दल संजय, की आपला जोडीदार आपल्याला सोडून गेला हे आत्ता कळलं आहे आपल्याला, तर त्यावेळची अवस्था नेमकी आता आपण जरा तिराईतपणाने बघू शकतो त्या क्षणाकडे, तर तेव्हा तुला कसं वाटलं? 20 मे 2021 तो दिवस होता आणि माझ्यासाठी तर ते अत्यंत धक्कादायक होतं. कारण झालं कसं, ती कुठेही आजारी नव्हती किंवा कुठेही असं होणार पुढे काहीतरी असं घडू शकतं अशी पुसटचीही कल्पना नव्हती. आणि त्यावेळी मी कुडाळमध्ये होतो, कारण मला आणि त्यावेळी कोरोनाचा म्हणजे दुसरा टप्पा सुरू होता आणि मी नुकताच हॉस्पिटलमधून घरी क्वारंटाईन होतो. एक 4 दिवस मी क्वारंटाईन होतो. आणि एक दिवस मला फोन आला आमच्या मेव्हणीचा, म्हणजे श्रेयाच्या बहिणीचा मला फोन आला की भाऊजी तुम्ही जेवलात का? 1 वाजता दुपारी फोन आला. तर म्हटलं हो मी जेवलो. का गं? नाही मी सहजच फोन केला. मला एक डाऊट आला की ही कधीही न मला फोन करणारी तिने मला असा का फोन केला. म्हणून मी तिला पुन्हा कॉलबॅक केला, तर कॉलबॅक तिने उचलला नाही. आणि त्याच्यानंतर एक अर्ध्या तासाने मला एका माझ्या दुसऱ्या चुलत मेव्हण्याचा फोन असा आला की भाऊजी तुम्ही तयार राहा, मी रिक्षा पाठवतो तुमच्यासाठी. तर आम्ही ॲक्च्युली मी सासरवाड्याला नव्हतं, एक बाजूला एक फ्लॅट घेतला होता, मी तिथे राहत होतो. तर मला आणखी म्हणजे मी विचारलं म्हटलं काय झालं आहे, प्रॉब्लेम काय? नाही तुम्ही तयार राहा.
आणि ज्यावेळी मला हा फोन आला त्यावेळी हिमांशू माझा मुलगा माझ्या जवळ होता. हिमांशू मला विचारतो, पप्पा काय झालं हो? तर नाही रे, काहीतरी मम्मीचा तब्येतीचा काहीतरी इश्यू दिसतोय. तर मला कळलं, मला त्या क्षणी कळलं की काहीतरी अघटित घडलेलं आहे. तर मी हिमांशूला सांगितलं, पण हिमांशू हे बघ, आता ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये बऱ्याच लोकांचे मम्मी पप्पा त्यांना सोडून गेलेले आहेत, पण ती मुलं खंबीर होतात. तुला सुद्धा स्ट्रॉंग राहावं लागेल. तुझं वय जरी लहान असलं आणि तुला जर काय मम्मीबद्दल कळलं तरी अजिबात दुःख वाटून घ्यायचं नाही. आपला नाईलाज आहे, आपण आता काहीच करू शकत नाही, हे मी त्याला समजावलं. तो शांत राहिला, माझ्याकडे बघत राहिला एकटक. आणि नंतर माझ्या पप्पा, मी तुमच्या मांडीवर झोपू का? म्हटलं झोप. त्याचं वय किती? 14 वर्ष. त्यावेळी 13 वर्ष संपून 14 त्याला लागलं होतं. आणि तो मांडीवर झोपला आणि मी एकदम ब्लँकच झालो मॅडम, मी ब्लँकच झालो. आणि नंतर मनाची मी तयारी केली की म्हणजे हे काहीतरी घडलेलं आहे, आता मला पुढचं आयुष्य हे श्रेयाशिवाय काढायचं आहे. ही जी एकटेपणाची जाणीव येते म्हणजे त्या क्षणापासूनच सुरुवात होते की आपण आता एकटे आहोत. ही तीव्रतेने कधी होते? म्हणजे आता एवढी वर्ष गेल्यानंतर सुद्धा तीव्रतेने आणखीन कधी वाटतं तुम्हाला असं की आपण एकटे आहोत म्हणून? आमचं लग्न झाल्यापासून आम्ही कधी, मी वैयक्तिक तर निदान किंवा तिनेसुद्धा कुठचाच कार्यक्रम आम्ही एकट्याने कधी गेलो नाही. आणि कधीकधी असा विषय होतो की त्या ठिकाणी जाणंच भाग असतं. एखाद्याचं लग्न म्हणा किंवा एखाद्या घराची वास्तुशांतीच्या वेळी म्हणा, रात्रीच्या वेळी आपण ज्यावेळी एक मित्र म्हणून जातो. आधी मी शक्यतो टाळतोच, हल्ली नाहीच जात. पण त्यावेळी मात्र जाणवतं की अरे, आता असल्यास तर आम्ही दोघे जण गेलो असतो. ती पोकळी मात्र आहेच. तुला केव्हा जाणवते ही पोकळी म्हणजे एकटेपणा तीव्रतेने? एकटे आहोय मान्य करून सुद्धा. बऱ्याच वेळा कसं होतं, मी नोकरीच्या निमित्ताने बाहेर असतो किंवा कुठल्या तरी कल्चरल प्रोग्राममध्ये असतो, त्यावेळी थोडंसं म्हणजे असं पूर्ण नाही, पण थोडंसं मी एकटा आहे किंवा मी आता तिला विसरत चाललो आहे किंवा कुठेतरी अशी एक आहे. पण ज्यावेळी मी मॅडम घराची पायऱ्या चढतो, प्रत्येक दिवशी असा एकही दिवस नाही आहे की माझ्या घरी जाताना त्या बाल्कनीमध्ये माझ्या टायमिंगला ती कुठेतरी वाट बघत असायची. मला तिथे श्रेया अजूनही दिसते. आणि मी ज्यावेळी घरात गेल्यानंतर प्रत्येक क्षणाला म्हणजे घरात जाऊन पुन्हा घरातून बाहेर पडेपर्यंत श्रेयाची मला अजूनही उणीव भासते, प्रत्येक क्षणाला भासते. असा कुठलाही क्षण नाही आहे की तो श्रेयाची आठवण येत नाही असं. आता संसारातल्या जबाबदाऱ्या एकट्याला निभवायच्या आहेत म्हणजे मुलगा अजून मार्गाला लागायचा आहे, तर ह्या निभावताना काय काय अडचणी येतात? अडचणी म्हणजे आता सगळी म्हणजे जसे मगाशी म्हटलं की आर्थिक गणितं असतील किंवा इतर ज्या काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. आता आम्ही एक बिझनेस सुरू केला होता, तो टोटली श्रेया हँडल करायची त्यावेळी. कारण मला स्पष्ट सांगायला हरकत नाही की बिझनेस हा माझा विषयच नाही. मी एकतर नोकरी तरी करू शकतो किंवा मग कुठेतरी कल्चरल ॲक्टिव्हिटीज करू शकतो, पण तिने तो बऱ्यापैकी हँडल केला होता आणि कुठेतरी तो नावारूपाला येत होता. त्यामुळे आता ह्या अडचणी भासतात, त्यामुळे ती नसल्यामुळे तो बिझनेस मी सध्या बंदच ठेवलेला आहे, कारण माझ्याच्याने तो होणार नाही. पुढचं पुढे बघू या तत्वावरती. त्याच्यामुळे अडचणी आणि ह्या प्रॉब्लेम्स ह्या तिच्यामुळे, ती नसल्यामुळे ह्या होतातच आहेत, सतत होतात. पण घरकाम किंवा हे करताना काय काय नेमकं काय? ते कसं झालं मॅडम, सुरुवातीला काही दिवस खूप त्रास, म्हणजे मला तर म्हणजे माझ्या घरी माझी आई असते, तिचंसुद्धा आता वय झालेलं आहे. पण म्हणजे अगदी तिला मदत करताना किंवा तिला कुठेतरी घरकाम करताना मी आयुष्यात कधी हे केलंच नव्हतं. आणि अचानक अंगावर पडल्यामुळे मला ते म्हणजे कसं करायचं, मला पूर्वी श्रेया सांगायची हे असं करा, हे असं करा, हे असं करा, तिचं मार्गदर्शन. पण आता मार्गदर्शन करणारं मला कोण नाही, त्यामुळे श्रेयाची आठवण करून ती कसं करायची हे समजून उमजून मी ते करण्याचा प्रयत्न करतोय आणि हळूहळू शिकतोय त्याच्यात. आता संसारातल्या जबाबदाऱ्या अशा तुमच्यावरती काय काय आहेत आणि त्या निभावताना काय अडचणी येतात? तशा सध्या तर माझ्याकडे काहीच नाही आहे, कारण घरात भावजय आहे, आई आहे, काकी आहे, अधिक आता मुलं मोठी होऊन व्यवस्थित मार्गाला लागली म्हणायला की नाही, दोघांची लग्न झाली आहेत, सगळं व्यवस्थित आहे. तशी काय माझ्यावरती पहिल्यापासून जबाबदारी अशी विशेष अशी घरगुती अशी नव्हतीच, कारण ती असताना पहिल्यांदा आई निभवायची, नंतर मग स्नेहा निभवायची. त्या वैयक्तिक माझ्यावरती तशी जबाबदारी नाहीच असं म्हणायला हरकत नाही. पण हा जो तुमचा एकटेपणा किंवा हा जो आपला दुःखावेग असतो त्यातनं बाहेर पडण्यासाठी आता तुम्ही तर भरल्या घरामध्ये आहात, ह्याच्यामध्ये तुमच्या नातेवाईकांची, तुमच्या मित्रमंडळींची काय मदत झाली? बऱ्याच जणांनी म्हणजे असे, माझा एक मित्र आहे कुडाळला, भाऊ तुरस्कर म्हणून,
तर तो असा बरोबर नेमका अशा वेळी फोन करायचा की मी त्यावेळी असा ह्याच्यात असेन, म्हणजे बुवा एक टेन्शन आहे म्हणा किंवा त्याचा प्रसंग आला तर काय करायचं काय नाही. अशा वेळी तो नेमका कुठून त्याला बुद्धी व्हायची कोंडाणे, तो असा फोन करायचा आणि असे काहीतरी विषय काढायचा की त्याच्यामुळे मी ही गोष्ट थोडीशी तीव्रता जी त्या गोष्टीतली होती ती माझी कमी व्हायची एक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी असं ज्यावेळी होतं त्यावेळी मी देवळातच जातो. हां, म्हणजे आणि हाच प्रश्न हां मी विचारणारच होते, की हां तुम्ही स्वतः यासाठी काय काय प्रयत्न केले? शक्यतो असं कसं झालं माहिती आहे की आता संध्याकाळच्या वेळी मी 6:45ला कुठून एक फेरी मारून येतो. आलो की अंघोळ केली, देवळात गेलो, मग दुपारती, मग संध्या, मग ह्याच्यात मी जवळजवळ 8:30-9 वाजेपर्यंत मी देवळात रोज संध्याकाळी, म्हणजे मालवणात जोपर्यंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला संध्याकाळी तिथेच भेटणार. आणि त्याच्यातच बऱ्याचपैकी मन रमतं म्हणायला हरकत नाही. संजय, तुझ्या बाबतीमध्ये मित्रमंडळी किंवा नातेवाईक अं, कोणी कशी मदत केली आणि स्वतः तू काय प्रयत्न केलेस? म्हणजे ज्यावेळी हे घडलं त्यावेळी मला म्हणजे सगळीकडून फोन आले, आमच्या नातेवाईकांचे फोन आले आणि त्यावेळी परिस्थिती अशी होती की प्रत्यक्ष येऊन सांत्वन करणं ही परिस्थिती नव्हती. बरोबर. त्याच्यामुळे फोन यायचे, नातेवाईकांचे यायचे, मित्रांचे यायचे, बरेचसे आमच्या ग्रंथालय क्षेत्रातले बऱ्याचशा लोकांचे फोन यायचे, सांस्कृतिक क्षेत्रातले बरेचसे फोन यायचे. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी व्हॉट्सॲपमधून असेल किंवा फोन करून सांत्वन करण्याचा प्रयत्न केला, बऱ्याच वेळा केला. हां. पण स्वतः तू काय काय प्रयत्न केलेस? मी असं ठरवलं मॅडम की ती तर माझ्या मनातून जाणारच नाही, पण मन कुठेतरी गुंतवायचं. मग कुठे म्युझिक ऐकणं असेल किंवा कुठेतरी देवाचं एखादं स्तोत्र वाचणं असेल किंवा बाहेर पडून कुठल्या तरी ॲक्टिव्हिटीजमध्ये अडकणं असेल, असं करून जेवढं होईल तेवढं कामात स्वतःला गुंतवून घ्यायचं की हे दुःख कुठेतरी हळूहळू हळूहळू का होईना पण कमी होईल. अशा पद्धतीने मी कुठले तरी छंद जोपासत गेलो माझे. मी असं तुम्हाला दोघांनाही विचारते, की जोडीदाराच्या शिवाय त्यांच्या पश्चात आपण नीटनेटकं राहायला हवं, पहिले जसं राहत होतो तसं राहायला हवं, असं तुम्हाला वाटतं का? हो, वाटतं मॅडम. कारण तिला तर नेहमीच असं वाटायचं की तुम्ही आता एवढं सगळीकडे वावरता, एवढं सगळीकडे तुम्ही जाता, मग तुम्ही नेहमीच चांगले राहा. आणि कसं असतं की कधी-कधी ना एखाद्या व्यक्तीला पुढे घडणारं कळत असेल की नाही मला काय माहिती नाही. पण उद्या मी नसले तरी तुम्ही कुठलंही दुःख करून नाही घ्यायचं. तुम्ही जसे आता आहात तसंच तुम्ही नंतर राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे असेल कदाचित मी व्यवस्थित नीटनेटकं राहण्याचा प्रयत्न करतो अजून. या बाबतीत तुमचं म्हणणं काय आहे? काय झालं आहे हल्ली वडील नाहीत, ही पण नाही. त्यामुळे एकत्र प्रवासाचा जो एक प्रसंग होता ना, तो आता हळूहळू माझा नाहीसाच झाला आहे म्हटलं तरी चालेल. म्हणजे अगदी नाईलाज झाला तरच कुठेतरी माझं जाणं होतं. एकतर तो व्यवसायाच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा देवळातल्या सगळ्या कार्यक्रमामुळे म्हणा. पण असं हल्ली पूर्वीसारखं नाही वाटत, हे खरं आहे. म्हणजे अगदी नाईलाज म्हणजे आता मी तुमच्याकडे आलो म्हणूनच जरा थोडे चांगले कपडे घातलेत म्हणायला हरकत नाही. कारण अर्धी विरड सोहळ्यात जाते, नंतरची धोत्रात जाते आणि येऊन जाऊन राहायला हवी ती वेळ 2 तासच. म्हणजे 5 ते साधारण एक 7पर्यंत. मग कुठेतरी ते आहे ते चाललं होतो असे की जवळपास वर्ष कपड्यांना हातच लावला जात नाही. पण असे काही समदुःखी असतील, तर त्यांनी स्वतःला नीटनेटकं ठेवावं, याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, मी ह्या बाबतीत काहीच बोलू शकत नाही. कारण प्रत्येकाचं वैयक्तिक हे वेगवेगळंच असतं. असं मला तरी वाटतं की बुवा काय मी नाही सांगू शकत ह्या बाबतीत. संजय, तुला काय वाटतं? मला असं वाटतं मॅडम की एखाद्या व्यक्तीचं अचानक आपल्या आयुष्यातून जाणं, जवळच्या व्यक्तीचं, याची कमी कधीच भरून निघू शकत नाही. पण तुम्हाला जर त्याही परिस्थितीमध्ये तुमचं आयुष्य जर पुढे व्यवस्थित व्यतीत करायचं असेल, तुमच्यावर काही जबाबदाऱ्या असतील, तर तुम्ही तुमचे आवडीचे छंद जोपासा. परमेश्वराचं स्मरण करा. नक्कीच तुम्हाला त्याच्यातून काहीतरी चांगलं घडेल किंवा चांगलं मार्ग किंवा तुमचं मन तरी कुठेतरी तुमचं थाऱ्यावर येईल. तुम्हाला मानसिक स्वास्थ्य तरी मिळेल असं मला वाटतं. असं मी सांगेन. मी याचा पुढचा प्रश्न संजय तुला विचारते, थोडासा म्हणजे मला अवघड वाटतं विचारायला, पण तरीसुद्धा पुनर्विवाहाबद्दल नातेवाईकांकडून वगैरे काही सांगण्यात आलं का? अ, हो मॅडम. म्हणजे एक साधारण ही घटना घडल्यानंतर एक 2 ते 3 महिन्यातच आमच्या नातेवाईकांकडून म्हणा किंवा मित्रांकडून म्हणा की "अरे, आता तू पुढे काय करणार आहेस? तुझा मुलगा आहे आणि मुलगा आहेस, तो उद्या पायावर उभा राहील, स्वतः तो कमवायला लागेल, तो त्याचं जग वेगळं असेल, मग तू एकटा पडशील. आई तुला किती वर्ष पुरणार आहे? तर तू काय विचार केलास का?" तर मी म्हटलं, "आता सध्या तर माझी ती परिस्थितीच नाही आहे की विचार पुढचं पुढे बघू." असं मी त्यांना त्यावेळी सांगितलं होतं. पण काय शेवटी आता आणि कसं आहे मॅडम की हा एक ॲडजस्टमेंटचा भाग झाला. पण श्रेयाची जागा कोण घेईल
असं मला तर वाटत नाही. म्हणजे एक माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत. म्हणजे हेच मी प्रतिक्रिया म्हणून विचारते की काजरेकर भाऊ, हा प्रश्न तुम्हाला वैयक्तिक नाही आहे, पण तरीसुद्धा की असे काही या संजयच्या वयाचे किंवा त्याच्यापेक्षा लहान वयाचे असतील, तर त्यांनी असा विचार केला तर ते चूक आहे का? नाही, अजिबात चूक नाही आहे. ते करावा त्याने विचार. पण शेवटी कसं असतं की ते आता मी तर काय सांगू, तर मला सुचत नाही आहे पटकन. पण त्याच्यानंतर जी व्यक्ती आपल्या ह्याच्यात येईल, आता नाही म्हटलं तरी संजयला मुलगा आहे, मला 2 मुलं आहेत. तर ती समोर असून घेणारी जर भेटली ना, तर खरोखर असं करा, तर आणखी परत त्याच्यातून वेगवेगळे एक हे निर्माण होऊ शकतात. कारण शेवटी किती झालं तरी ते सख्खं हे सख्खंच असतं, असं आपण आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे तरी ते चालूच आहे. अशी अगदी ठराविक कुटुंब आहेत की सांगावं लागतं की त्याची सख्खी आई नसून नंतर येऊन त्याला अगदी अतिशय आपल्याच मुलाप्रमाणे सांभाळे आणि सगळं त्यांचं चालू आहे. असं. तुम्ही दोघंजणं खूप मनमोकळेपणाने बोललात. तुमचे अनुभव, तुमच्या प्रतिक्रिया सांगितल्यात. तुमच्या जोडीदाराबद्दल अजूनही तुमच्या मनामध्ये किती ओलावा आहे आणि खरंच आहे ते, की पती-पत्नी संसार रथाची 2 चाकं म्हटली जातात. एक चाक निखळलं की तो रथ कोलमडतो. पण तरीसुद्धा हे जे नातं आहे, हे मनातून कधीच पुसलं जात नाही. म्हणजे तुझ्या विना हे लोकात दिसायला जरी असलं, तरी मनामधून आपला जोडीदार कधीच जात नाही. हे तुमच्या दोघांच्याही बोलण्यातून स्पष्ट झालेलं आहे. आणि एका महत्त्वाच्या विषयावर तुम्ही आपलेपणानं बोललात, मोकळेपणानं बोललात. म्हणजे पुरुष आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत नाहीत, या समजुतीला तुम्ही छेद दिलात आणि इथे येऊन बोललात. याबद्दल मी तुमची आभारी आहे आणि तुम्हाला दोघांनाही तुमचं स्वास्थ्य आणि आरोग्य लाभत राहो आणि तुमचा आनंद तुम्हाला मिळत राहो, ही शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद.